नमस्कार. आय एम डॉक्टर गायत्री पंडित. वेलकम टू माय चॅनल लर्निंग गायत्री. आपण आज बघणार आहोत 6वीच्या एस एस सी बोर्डाच्या पुस्तकातला सुलभ भारतीमधला एक सुंदर सारखा धडा. आपण हे करूया, आपण हे करूया, हा धडा आहे. वास्तविक आपण हा धडा बघितलेला आहे. पाणपोई मुलं कशी बनवतात, आजोबा त्यांना कशी मदत करतात आणि त्याच्यामध्ये ते पाणी कशासाठी ठेवतात. पक्षी, प्राणी, माणसं यांना उन्हाळ्यात खूप तहान लागते. तर उन्हाळ्यामध्ये अशा पाणपोया तुम्हाला अनेक ठिकाणी दिसतील. विशेष करून छोट्या गावामध्ये अशा पाणपोया पुष्कळ वेळेला दिसतात. मोठ्या गावातही दिसतात. पण ह्या पाणपोया म्हणजे ते हे रांजण ठेवलेले असतात. त्या रांजणावरती एक झाकण असतं, त्याच्याजवळ एक ग्लास ठेवलेला असतो, भांडं ठेवलेलं असतं, एक ओघराळं असतं की ज्यामुळं त्या रांजणातलं पाणी घेता यावं. असं सगळं हे तिथे व्यवस्थित अरेंज केलेलं असतं आणि हा धडा आपण आता बघितलेला आहे. तर या धड्यावरची जी काही प्रश्नोत्तरं आहेत ती आपण आज बघणार आहोत. मुख्य काय आहे, हा जो धडा आहे हा संवादात्मक आहे. संवाद कसे असले पाहिजे, तुम्हाला एखादा विषय देऊन सांगितलं जातं की बाबा ह्याच्यावरती संवाद लिहा. की एखादा कोणी तुम्हाला एक मित्राशी तुम्ही एखाद्या विषयावरती बोलू शकता, तोही संवाद आहे. तुम्ही एखादा कल्पना करू शकता की एक झाड तुमच्याशी बोलतंय, किंवा तुम्ही एखादा कल्पना करू शकता की तुमच्या घरचं जे पाळीव प्राणी आहे, पेट आहे तुमचा, तो तुमच्याशी बोलतोय, अशी कल्पना करू शकता. हे संवाद लेखन तुम्हाला संवाद लिहा असा प्रश्न तुमचा येऊ शकतो. तर हे तुम्हाला संवाद कसा लिहायचा हा या धड्यातून एक आपल्याला छान उदाहरण त्याने दिलेलं आहे. तर हे तुम्ही जर छान व्यवस्थित वाचलं तर तुम्हाला कल्पना येईल की आपण हे संवाद लेखन कसं करायचं. तर आपण आता प्रश्नोत्तर बघूया. विचार करून सांगा, पाराची वाडी या गावातील मुलांनी केलेल्या उपक्रमाबद्दल तुमचे मत सांगा. काही वेळेला काय होतं, एखादा शब्द आपल्याला प्रश्नामध्ये येतो आणि त्याचा अर्थ कळतोच असं नाही. तर इथे उपक्रम म्हणजे काहीतरी काम केलेलं असतं, एखादा प्रोजेक्ट केलेला असतो. प्रोजेक्ट म्हणजे उपक्रम. तर हा जो उपक्रम केला आहे त्याच्याबद्दल तर तुमचं मत काय आहे. तर हे मत तुम्ही सांगू शकता की बाबा ही सामाजिक परिस्थिती बघून मुलांनी हे केलेलं आहे. लोकांची तहान, प्राण्यांची तहान, पक्ष्यांची तहान भागावी यासाठी त्यांनी केलेलं हे काम आहे आणि हे खूप चांगलं काम आहे असं तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. आता पुढे बघा, आपण एखादी गोष्ट किंवा उपक्रम करतो तेव्हा घरातील मोठ्या माणसांना सांगणे आवश्यक आहे का. तुमचं मत काय आहे. आता हे आवश्यक काय आहे, एखादा आपण उपक्रम करतो त्याच्या मध्ये काहीतरी डेंजरस गोष्टी किंवा एखादी अपायकारक गोष्ट होऊ शकते, ती होऊ नये यासाठी मोठी माणसं आपल्याला गायडन्स करतात. तर अशा वेळेला हा उपक्रम, तुम्ही कुठलाही उपक्रम करा, त्यामध्ये काही जर दोष असेल किंवा काही जर चुका असतील किंवा काही जर डेंजरस गोष्टी असतील तर त्याची कल्पना आपल्याला आपली वडील मंडळी देतात. ह्यासाठी मोठ्या माणसांना याच्यामध्ये सहभागी करून घेणं आवश्यक असतं. इट इज नेसेसरी टू इन्व्हॉल्व द एल्डर पर्सन्स. अशा प्रकारचे कोणकोणते सामाजिक उपक्रम करावे असं तुम्हाला वाटतं. आपण समाजात हिंडतो, इकडे तिकडे जातो, त्यावेळेला अनेक समाजामध्ये काही गोष्टी आपल्याला चुकीच्या दिसतात, तर त्या सुधाराव्या असं वाटतं आपल्याला. अशा वेळेला असा एक सामाजिक उपक्रम तुम्ही करू शकता. तुम्हाला उदाहरण सांगते. आता या मुलांनी कसं पाण्याची व्यवस्था केली, उन्हाळ्यामध्ये पाणी लागतं म्हणून त्यांनी ती व्यवस्था केली. आता तुम्हाला अजून एक लक्षात येईल की आपण कुठेतरी इकडे तिकडे जातो, तिथं काहीतरी कचरा पडलेला असतो, तर कचऱ्याबद्दलचा तुम्ही उपक्रम करू शकता.
लोकांना सांगणं, जागरूक करणं की कचरा करू नका. यासाठी तुम्ही तुमच्या सोसायटीमध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये एखादा कचऱ्याची पेटी करू शकता. कचऱ्याची पेटी करायला काही वेगळं विशेष लागत नाही. एखादी बादली जरी तिथं आणून ठेवली तरी ती पुष्कळ असते. त्याच्यामध्येच मुलं कचरा टाकतात की नाही याच्याकडे तुमचं लक्ष असू शकतं. तुम्ही एक समजा एक वर्गातली एक 10 मुलं किंवा 3-4 वर्गातली 4-4 मुलं, समजा 4 वर्गातली 4-4 मुलं जर एकत्र आली, चारी चौक 16 मुलं एकत्र येऊन एखादं छान उपक्रम करू शकतात, एखादा छान प्रोजेक्ट करू शकतात. हे समाजाच्या दृष्टीनं वास्तविक बघा हं, जर स्वच्छता राखली तर रोगराई कमी होते. स्वच्छतेमुळं रोगराई कमी होते जाते. अशा वेळेला स्वच्छता ही अत्यंत महत्त्वाची आहे. ही स्वच्छता तुम्ही तुमच्या शाळेत, तुमच्या परिसरात करू शकता. तर त्याच्यामध्ये अजून एक तुम्हाला सुचवते, झाडे लावणे. आता आपण काय करतो, आपण पेरू खातो किंवा आपण सीताफळ खातो, आपण पपई खातो, अनेक गोष्टी अशा करतो. अनेक झाडं बाजूला उगवलेली दिसतात. तर याच्या बिया एकत्र करून समजा तुम्ही त्या बिया पेरल्या तर झाडं सुंदर होतील. सगळीकडचा परिसर हिरवागार होईल आणि हिरवा जेव्हा परिसर होतो त्यावेळेला अ, अ, जे रेन्स येतात ते रेन्स तिकडे त्या झाडांकडे आकर्षिले जातात. बघा तुम्ही, ज्या ठिकाणी जंगलं जास्त असतात त्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो की नाही. तर हे तुम्ही करू शकता, झाडं लावणं, झाडं वाढवणं. जेव्हा आपण झाड लावतो त्यावेळेला ते वाढलंय की नाही याच्याकडे सुद्धा आपल्याला बघता येईल. तर तुम्ही हाही उपक्रम करू शकता. असे अनेक उपक्रम तुम्हाला, असे अनेक प्रोजेक्ट करायला तुम्हाला भरपूर वाव आहे. पुढे बघा, पाणी या विषयावरची घोषवाक्य तयार करून त्याच्या पाट्या तयार करा. घोषवाक्य मी याच्यावरती एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तर घोषवाक्य हे एक थोडक्यात असतं पण त्याच्यामध्ये भरपूर अर्थ असतो. आता झाडं वाढवा, झाडं जगवा असं एक घोषवाक्य येऊ शकतं. पाणी जिरवा, हिरवंगार करा. पाणी जिरवायचं म्हणजे जमिनीमध्ये जास्तीत जास्त पाणी जाईल याची काळजी घ्यायची. तर असं केल्यानंतर जमिनीमध्ये आतमध्ये जे पाण्याची पातळी असते ती वाढत जाते. नंतर स्वच्छता राखा, आरोग्य मिळवा, असं तुम्हाला घोषवाक्य छान तयार करायला येतं. तर तुम्ही काय करायचं, आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या बुकमध्ये अशी चौकट करायची आणि त्या चौकटीमध्ये सुंदर अक्षरामध्ये अशी घोषवाक्य लिहायची. आता पाण्यावरची जी घोषवाक्य तुम्हाला सगळ्यात उत्तम उपाय सांगते, एक सोपा उपाय सांगते. तुम्ही समजा जर एका एका रस्त्यावरून जात असाल ना तर बाजूनं तुम्ही भिंती बघा. भिंतीवरती तुम्हाला अनेक घोषवाक्य दिसतील. ती त्यातली जी छान छान असतील ना ती तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे आपोआप तुमची घोषवाक्य तयार होतील. पाणी हेच जीवन यावर आधारित 10 ओळी लिहा. पाणी हेच जीवन हे सुद्धा एक घोषवाक्य आहे बरं का. पाणी हेच जीवन. अगदी जे काही किडे किंवा माणसं किंवा प्राणी, हे पक्षी, हे सगळे जेवढे काही जिवंत असतात त्यांना प्रत्येकाला पाण्याची गरज असतेच असते. तर अशा वेळेला पाण्याचं महत्त्व आपल्याला कळतं. आणि तुम्हाला पाणी हेच जीवन याच्यावरती जर तुम्ही 10 ओळी लिहिणार असाल तर याच्यामध्ये तुम्हाला पाण्याचं महत्त्व लिहायचं आहे. पाणी आपल्याला कसं उपयुक्त असतं, म्हणजे शेतीपासून पिण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाणी लागतं. पाणी पिल्याशिवाय मनुष्य जगू शकत नाही. पाणी पिल्याशिवाय प्राणी जगू शकत नाही. इथं जीवन आलं बघा. प्रत्येक माणसाचं जीवन हे पाण्यावर अवलंबून असतं. एखाद्या वेळेस आपल्याला एखादी खायला गोष्ट नाही मिळाली तरी पाणी मात्र लागतंच लागतं. तर अशा वेळेला तुम्हाला काय लक्षात येईल की पाणी हे जीवन आहे. तर ह्या संदर्भामध्ये तुम्हाला हे असे काही 10 वाक्य छान लिहिता येतील.
तुम्ही एखादा उपक्रम केला असेल तर त्यावरची माहिती मित्राला पत्राने कळवा. इथे पत्राने सांगितलंय बरं का. मी पत्र याच्यावरती एक व्हिडिओ केलेला आहे. एक काय असतं, फॉर्मल लेटर असतं आणि इन्फॉर्मल लेटर असतं. आता मित्राला जर आपल्याला पत्र लिहायचं असेल तर ते फॉर्मल असत नाही, ते इन्फॉर्मल असतं. मग फॉर्मल कुठलं असतं तर कुठल्या तरी ऑफिसला लिहिलेलं असतं, कुठेतरी आपल्याला काही मागवायचं असतं, ते फॉर्मल असतं. पण मित्राला, वडिलांना, नंतर आपल्या आईला आणि आपल्या नातेवाईकांना असं कुणाला जर पत्र लिहायचं असेल ना, ते इन्फॉर्मल असतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तो जो फॉर्मॅट असतो, तिची जी पद्धत असते ती पद्धत लक्षात ठेवावी लागते. कसं की उजव्या बाजूला, वरच्या बाजूला तुम्ही तुमचा पत्ता लिहायचा, त्याच्या खाली तारीख लिहायची, त्याच्या खाली तुमचा फोन नंबर लिहायचा. फोन नंबर एक वेळ नाही लिहिला तरी चालेल, पण तुम्हाला पत्ता लिहायला पाहिजे, तारीख लिहायला पाहिजे आणि पत्ता लिहिला की त्याच्यात गाव येईलच ना, मग ते संपूर्ण यायला पाहिजे तिथे. आणि त्याच्यानंतर तुम्ही डाव्या हातापासून सुरुवात करू शकता. प्रिय मित्र ओंकार, किंवा तुमचा एखादा प्रिय मित्र अंश, प्रिय मित्र मीत, किंवा प्रिय मैत्रीण लता, प्रिय मैत्रीण अजून इतकून तुमचं कोण असेल मैत्रीण, तिचं नाव लिहू शकता. त्याच्या खाली तुम्ही सुरुवात करू शकता. या ठिकाणी सप्रेम नमस्कार अशी लिहायची पद्धत एक असते. ती काही लोक लिहितात तिथे, काही लोक डायरेक्ट सुरू करू शकतात. पण हा फॉर्मॅट मात्र तिथे आला पाहिजे. तर याच्यानंतर पहिला पॅरेग्राफ येईल की त्याच्यामध्ये काय होईल की तुम्ही ज्याला पत्र लिहिता त्याच्या घरच्यांच्याबद्दल तुम्हाला चौकशी करायची आहे. काकू कशा आहे, किंवा मावशी कशा आहे, काका कसे आहे, असं तुम्ही लिहू शकता. आजींची तब्येत बरी असेलच, त्यांना मागच्या वेळेला मी भेटलो होतो, मला फार आनंद वाटला होता, असे काही 3-4 वाक्य पहिली येऊ शकतात. त्याच्यानंतर मधला पॅरेग्राफ जो असतो तो आपला मुख्य मजकूर असतो. केव्हाही मधला पॅरेग्राफ हा मुख्य मजकुरासाठी वापरला जातो. आता इथं काय मुख्य मजकूर आपल्याला सांगितला आहे, तर तुम्ही एखादा उपक्रम केलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला तिथे लिहायचं आहे. अरे परवा आम्ही 3-4 मित्रांनी मिळून एक छान उपक्रम सुरू केला. तुम्ही एक लक्षात घ्या सगळेजण, जेव्हा तुम्ही पत्र किंवा काही निबंध लिहिता त्यावेळेला त्याची वाक्य छोटी छोटी बनवा. अरे परवा खूप गंमत झाली, आम्ही मित्रांनी मिळून एक उपक्रम केला. छोटी छोटी वाक्य अशी करता येतील. तो उपक्रम कोण, अरे हा उपक्रम आम्ही स्वच्छतेचा केला, सगळीकडे स्वच्छता असावी असे आम्हाला वाटले. छोटी छोटी वाक्य बनवायची. म्हणून आम्ही आमच्या परिसरामध्ये, आमच्या सोसायटीमध्ये एक कचऱ्याची कुंडी ठेवली. छोटी छोटी वाक्य करायची. आणि याचा परिणाम म्हणून सगळेजण, सोसायटीतली जी लोक आहेत ती सगळी त्याच्यामध्ये कचरा टाकायला लागली. त्यामुळे आमचा परिसर खूप स्वच्छ राहिला. बघ, तुमच्या सोसायटीमध्ये तुम्हाला हा उपक्रम जरूर करता येईल. हा अशा प्रकारचा मधला पॅरेग्राफ तुमचा येऊ शकतो. आता शेवटी काय करायचं, शेवटी आपण पुन्हा थोडीशी चौकशी करायची घरच्या लोकांची. आजी कशा आहेत, आजीला माझा नमस्कार सांग. काका कसे आहेत, त्यांनाही माझा नमस्कार सांग. तुझा प्रिय मित्र XYZ, तुमचं नाव लिहू शकता. तुम्हाला जर नाव लिहायची जर पेपरमध्ये परवानगी नसेल तर त्या ठिकाणी XYZ किंवा नुसतं क्ष असं लिहू शकता. तर हा झाला फॉर्मॅट. त्याच्या खाली नंतर एक चौकोन करायचा आणि तो चौकोन, ह्या चौकोनाचा अर्थ काय आहे तुम्ही पाकिटामध्ये घातलंय, किंवा पत्ता कसा लिहिलाय, तर त्या ठिकाणी तुम्हाला पत्ता, मित्राचा पत्ता, मित्राचं नाव, त्याच्यानंतर त्याचा पूर्ण पत्ता आणि खाली गावाचं नाव. तुम्हाला पिनकोड लिहायचा असेल तर तिथं पिनकोड लिहिता येईल. असं हे सगळा फॉर्मॅट लिहायचा असतो. आणि हा फॉर्मॅट जो आहे
त्यालाच जास्तीत जास्त मार्क असतात. तुम्ही एखादा मध्ये जर पॅरेग्राफ थोडासा एखाद दुसरा वाक्यानं कमी केला तरीही हरकत नाही, पण हा फॉर्मॅट मात्र विसरू नका आणि व्यवस्थित हा फॉर्मॅट फॉलो करा. आता इथे तुम्हाला जे आहे ते इन्फॉर्मल लेटर आहे आणि इन्फॉर्मल लेटर लिहिताना हे असंच लिहायचं असतं. हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता काय आहे, आता याच्यानंतर विरामचिन्ह आहेत. याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो विरामचिन्हाचा आहे. विरामचिन्हाचा मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जरूर बघा. आता इथं कुठली विरामचिन्ह दिलेली आहेत, खालील उतारा वाचा, त्या उतार्यात पूर्ण विराम, फुल स्टॉप, स्वल्पविराम, कॉमा, प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क, उद्गार चिन्ह एक्सक्लमेशन आणि एकेरी अवतरण चिन्ह म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा. ह्याचा उपयोग ह्या पॅरेग्राफमध्ये, हा पॅरेग्राफ जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या विरामचिन्हांचा उपयोग करायचा आहे. आता विरामचिन्ह कशी कशी केव्हा केव्हा वापरली जातात याचं मी तुम्हाला थोडक्यात सांगते. फुलस्टॉप जो असतो तो वाक्य पूर्ण झाल्यानंतर तिथे एक डॉट द्यायचा असतो. तुम्हाला माहीत आहे फुलस्टॉप म्हणजे काय, तर तिथे एक छोटा डॉट द्यायचा. नंतर कॉमास कसा करायचा, तर कॉमामध्ये काय करायचं, जेव्हा एका प्रकारची 4-5 शब्द आपल्याला सांगायचे असतील तर तिथे आपण प्रत्येकाच्या मध्ये एक एक कॉमा घालायचा असतो. उदाहरण सांगते तुम्हाला, मी शाळेला जाताना पुस्तक, वही, पेन्सिल, पेन, रबर किंवा इरेझर हे सगळं घेऊन गेलो. आता इथे सगळी ही जी शब्द आहेत ना, काय काय घेऊन गेलो याची ही यादी आहे. तर या यादीमध्ये तुम्ही प्रत्येकाच्या मध्ये एक एक कॉमा घालू शकता. इथे कॉमाचा उपयोग या ठिकाणी केला जातो. आता पुढे बघा, प्रश्नार्थक, प्रश्नचिन्ह किंवा प्रश्नार्थक चिन्ह असं दोन्ही त्याला म्हटलात. प्रश्नचिन्ह, प्रश्नचिन्ह या शब्दामध्येच तुम्हाला लक्षात येईल की प्रश्न जिथं असेल, क्वेश्चन जिथं असेल त्या ठिकाणीच क्वेश्चन मार्क केला जातो. आता प्रश्नचिन्ह म्हणजे काय, तू कुठे चालला आहेस हा प्रश्न. नंतर तू इकडे केव्हा येणार आहेस हा प्रश्न झाला. तू आज काय खाल्ले हा प्रश्न झाला. अशी तुम्हाला ही प्रश्नाची उदाहरणं मी तुम्हाला सांगितली. पण या ठिकाणी तुमचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे बरं का. किती सुंदर फूल आहे हे. आता किती हा जो शब्द आहे ना, हा शब्द प्रश्न दाखवणारा शब्द असं आपण मानतो, पण या ठिकाणी त्याचा अर्थ काय आहे या वाक्याचा, किती सुंदर फूल आहे हे. या ठिकाणी फूल फार सुंदर आहे असा अर्थ आहे. तर इथं प्रश्न विचारलेला नाही आहे. तर प्रश्न जर विचारलेला नाही तर तिथे आपल्याला दुसरं चिन्ह घालायला लागेल. आता इथे काय आहे, किती सुंदर फूल आहे, हे आहे एक्सक्लेमेशन. इथे काय आहे, उद्गार काढलेले आहेत. फूल खूप सुंदर आहे, अरे वा काय सुंदर फूल आहे. आता काय हा शब्द सुद्धा प्रश्न दाखवणारा आहे, पण इथं तुम्हाला प्रश्न विचारलेलाच नाही आहे. तर अशा ठिकाणी तुम्हाला एक्सक्लेमेशन असं चिन्ह तिथे दाखवावं लागेल. इथं हा उद्गार आहे ना, तर उद्गारवाचक चिन्ह तुम्हाला इथे घालायचं आहे. हे सगळं तुम्हाला मुद्दाम मी सांगितलं की हा पुढचा जो पॅरेग्राफ आहे हा तुम्हाला सगळी विरामचिन्ह घालून तयार करता येईल. आता पुढे बघा, आणि एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह 2 प्रकारानं वापरलं जातं. एक तर काय आहे, वाक्यामध्ये एखाद्या शब्दाला जर आपल्याला महत्त्व द्यायचं असेल की बाबा एखादं नाव घालायचं असेल, कुणाचं तरी नाव सांगायचं असेल, तर त्या ठिकाणी सिंगल इन्व्हर्टेड कॉमा केला जातो. त्या शब्दालाच फक्त आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. जेव्हा आपण एखादं टाईप करतो तर त्या टायपिंगमध्ये आपण त्याला बोल्ड करतो आणि त्याला फोकस करतो. ह्या ठिकाणी आपण लिहिताना ते बोल्ड करू नाही शकत. तर लिहिताना जेव्हा आपल्याला त्याला फोकस करायचा असेल त्यावेळेला तिथे इन्व्हर्टेड कॉमा सिंगल घालायचा असतो. आता हा सिंगल इन्व्हर्टेड कॉमा आणि आणखीन एका प्रकारानं आपल्याला उपयोग करता येईल. तो म्हणजे एखाद्या माणसानं समजा सांगितलं की मी त्याला असं म्हटलं की तू इकडे लवकर ये. मी त्याला असं म्हटलं
याच्यानंतर तू इकडं ये, हे त्यांनी इनडायरेक्टली सांगितलेलं आहे. प्रत्यक्षात हे बोलणं नाही झालेलं. तर हे तिसऱ्या माणसाला आपण हे सांगतोय की त्याला मी काय सांगितलं. अशा वेळेला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा करायचा असतो. तर इथेही सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचीही 2 प्रकार तुम्हाला मी मुद्दाम सांगितले. तर ह्या प्रकारानं तुम्ही सिंगल इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात आलं असेल की पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह आणि एकेरी अवतरण चिन्ह या सगळ्याचा उपयोग कसा केला जातो. म्हणजे तुम्हाला हा जो पॅरेग्राफ दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही स्वतःच्याच कौशल्यानं इथे हे सगळे विरामचिन्ह घालू शकता. तुम्ही तुमची वही घ्या आणि त्याच्यामध्ये ही सगळे विरामचिन्ह घालून हा पॅरेग्राफ व्यवस्थित तयार करा. आता पुढे बघा, खालील चौकटीत दिलेली अपूर्ण गोष्ट पूर्ण करा. आता हा पॅरेग्राफ आपण आता बघितला, तो विरामचिन्हांचा बघितला. आता याच्या पुढे आपल्याला काय करायचं आहे, तर गोष्ट पुरी करायची आहे. गोष्टीला आपल्याला काही पॉइंट्स दिलेले असतात किंवा अर्धवट गोष्ट दिलेली असते. ती तुमच्या मनानं, तुमच्या बुद्धीनं, तुमच्या स्किलनं ही करायची आहे. तर ही तुम्ही गोष्ट व्यवस्थित वाचा. मुख्य काय आहे, व्यवस्थित वाचणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. रोज तुम्ही फक्त 10 मिनटं काढा, कारण तुमचे बाकीचे अभ्यास असतात त्याच्याबरोबर फक्त 10 मिनटं काढा. एक दिवस 10 मिनटं तुम्ही तुमच्या भाषेमध्ये कुठल्या तरी एका विषयावर 10 मिनटात जेवढं होईल तेवढं, 10-15 वाक्य होतील तेवढी तुम्ही लिहा. म्हणजे तुम्हाला फ्लो येईल. पुढे कसं कसं आपण त्या फ्लोमध्ये लिहायचं आहे हे तुम्हाला लक्षात येईल. तसंच आता ही गोष्ट लिहायची आहे, ती गोष्ट सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारानं लिहिता येईल. त्यासाठी काय करायचं, एक दिवस 10 मिनटं लिहायचं आणि एक दिवस 10 मिनटं वाचन करायचं. कुठलंही वाचा तुम्ही, गोष्टीचं पुस्तक वाचा किंवा तुम्हाला आवडणाऱ्या एखाद्या सायन्स विषयाबद्दल वाचा, कुठलंही वाचा, पण 10 मिनटं जरूर वाचा. कारण वाचनाचा आपल्याला थोडा वेगही वाढतो. असं रोज वाचलं ना की वेग वाढतो. त्यामुळे तुमचा प्रश्न लिहायचा जो वेग आहे तोही वाढेल. आणि प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला काय काय दिलंय याचाही वेग वाढेल. हे मात्र रोज करा हां. आता बघा पुढे काय आहे. पुढे जे दिलंय ना ते अत्यंत महत्त्वाचं आहे. काय करतो आपण, एखादा शब्द शोधतो आणि त्या शोधण्यामध्ये आपल्याला पानाच्या पानं आपण बघत राहतो. अरे हे पानाच्या पानं न बघता आपल्याला तो शब्द कसा शोधायचा, तो शब्द कशा प्रकारानं आपल्याला शोधता येईल याच्याबद्दलची माहिती इथे दिलेली आहे. आता बघा हां, गोरा, गंमत, गुलाब, गवत, गौतमी, गाणे, गैबत, गेनबा, गीता, गिरणी, गूळ असे हे शब्द दिलेत. हे सगळे ग पासून सुरुवात होणारे आहेत. मग हे ओळीनं कसे येतील, तर हे येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, अ पासून ज्ञ पर्यंत काय सिक्वेन्सनी कसं कसं येतं हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आणि ह्याच्यासाठी एक तुम्हाला युक्ती सांगते. अ पासून आहापर्यंत आपल्याला येतं म्हणायला, ते काय अवघड नाही आहे, पटकन येऊन जातं. पण पुढचं मात्र आपलं काय होतं, आता क आहे का आता ट आहे हेच समजत नाही. याच्यासाठी तुम्ही 5 अक्षरं लक्षात ठेवा. क, च, ट, त, प. क, च, ट, त, प. आणि ही 5 अक्षरं तुम्ही लक्षात ठेवली ना की तुम्हाला सिक्वेन्स बरोबर येईल. क झाल्यानंतर क च च येईल, च छ ज झ य. नंतर पुढे काय येईल, क च ट ट ठ ड ढ ण. त्याच्या पुढे काय येईल, ट क च ट त त थ द ध न. असा हे ओळीनं सिक्वेन्स आहे. आणि क च ट त प ही 5 अक्षरं मात्र नक्की पक्की करा. त्यामुळे तुम्हाला हा सिक्वेन्स नक्की लक्षात येईल. आणि ह्याच सिक्वेन्सनी तुम्हाला शब्द सापडायला मदत होईल. काय आहे, असे जे शब्दसंग्रह जे असतात ना, ते शब्दसंग्रह या सिक्वेन्समध्ये असतात. तुम्हाला दाखवते, हे जे पुस्तक आहे ना
हे शब्दसंग्रहाचंच पुस्तक आहे. ह्याच्यामध्ये बघा, मराठी लेखन कोश, मराठी लेखन कोश. याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की सिक्वेन्स प्रमाणे अशा प्रकारचे अनेक हे असतात, कोश असतात, आणि ह्या कोशामध्ये ह्या सिक्वेन्सनी शब्द लिहिले जातात. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये माहिती आहे A to Z तुम्हाला येत असते आणि त्याप्रमाणे तुम्ही डिक्शनरी बघता, तशीच ही डिक्शनरी असते. आणि ह्या डिक्शनरीचा जो सिक्वेन्स असतो ना, तो मी तुम्हाला आता सांगितला तसा असतो, आणि ह्याप्रमाणे तुम्हाला तुमचे शब्द शोधून काढता येतील. आता इथे काय दिलंय, अ गट दिला आणि ब गट दिलाय, आणि ब गटामध्ये त्यांनी काय केलंय, ह्या सिक्वेन्स प्रमाणे ते सगळे शब्द अरेंज केलेले आहेत. त्या शब्दांना या प्रकारानं सिक्वेन्स दिलेला आहे, आणि हा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात यायसाठी ह्या 2 तक्त्यांची मदत होईल. पाठ्यपुस्तकातील पाठ 3 मधील शब्दांचे खालील चौकटीत शब्द दिलेले आहेत. बघा, अ गटामध्ये लुकलुकणे, तल्लीन होणे, कळकळून भेटणे, बिलगणे, गहिवरून येणे, असे सगळे हे शब्द दिलेले आहेत अ गटामध्ये. आणि ब गटामध्ये त्यांनी काय केलंय, आत्ता जो मी तुम्हाला सिक्वेन्स सांगितला ना, त्या सिक्वेन्सनी ब मध्ये त्यांनी हे सगळे शब्द अरेंज केलेले आहेत. तर तुम्हाला हे अरेंज केलेले जे शब्द आहेत ना, हे तुम्हाला डिक्शनरी प्रमाणे, मराठी शब्दकोशाप्रमाणे हे तुम्हाला शब्द दिसतील. आता हे तुम्हाला खालती तुम्हाला इथे जे दिलंय ते पण वाचूया. क ख ज्ञ, या क ख ते ज्ञ या अक्षरांच्या क्रमानुसारच बाराखडीतील चिन्हानुसार वरील शब्द लिहिलेले आहेत. बाराखडी तुम्हाला माहित आहे, अ आ इ ई किंवा क क का की की, ह्याप्रमाणे हे सगळे शब्द अरेंज केलेले आहेत. शब्दकोश पाहताना याच पद्धतीने पहा. आता मी तुम्हाला म्हटलं ना, याच पद्धतीनं हे क च ट त प हे 5 लक्षात ठेवले ना, तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात यायला लागतील. पाठ्यपुस्तकातील किंवा पाठ्येतर साहित्यातील शब्दाचे अर्थ पाहायला या पद्धतीने शब्दकोश पहा. पाठामधले तुम्हाला काही वेगळे शब्द नवीन येत जाणार, आताही आलेले आहेत आणि यापुढेही तुम्हाला येत जाणार आहे. तर ह्याचे अर्थ काय आहेत हे कळायसाठी हा शब्दकोश तुम्हाला बघायला लागेल, आणि ह्या पद्धतीनं तुम्ही शब्दकोश बघितला ना, तर तुम्हाला त्याचे अर्थ नक्की कळतील. आणि पाठ्येतर हा शब्द त्यांनी मुद्दाम वापरलेला आहे. पाठ्येतर म्हणजे पाठ्यच्या पेक्षा इतर. पाठ्येतर म्हणजे पाठ जे आहेत त्याच्यापेक्षा इतर म्हणजे वेगळे. तुम्ही फक्त पाठातलं किंवा फक्त आपल्या सांगितलेल्या पुस्तकातलं, शाळेच्या पुस्तकातलंच फक्त वाचाल असं नाही. एखादी मराठीतली गोष्ट तुम्ही वाचू शकाल, तर त्याच्यामध्ये काही जर शब्द आले तर तुम्हाला ते समजले पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला या डिक्शनरीचा उपयोग होईल. तर अशा रीतीनं तुम्हाला हा सगळा जो काही आपल्याला आता कळलेला लेसन जो आहे, जो काही धडा समजलेला आहे, तो तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला कसा छान समजला, याबद्दल मला जरूर कळवा. माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.